आम्ही पाहत होतो ना, वजीर आजमचे बेटे फतेह खान ते सुद्धा चिडले होते. अहो आपल्याकडेच बघत होते. आपण सरळ त्यांच्याकडे जाऊ आणि गारणं घालू. फतेह खानकडे गारण नाही. त्याचा शहाजीराजांवर पूर्वीपासून राग आहे. त्याची गोष्ट वेगळी आणि आपली वेगळी. अहो काय फरक आहे सांगा ना. श्रेय मिळण्यावरून जसा तुम्हाला आम्हाला राग येतोय तसाच त्यांना राग येतोय. या भातवडीच्या लढाईत शहाजीराजे एकटेच समशेर बहादर होते आणि बाकीच्यांनी काय ढाली घेतले होते का? तुम्ही सुद्धा पराक्रम गाजवलात ना. मग मान मराठा फक्त शहाजीराजांचीच का? ते आम्हालाही उमगलं नाही. क्षणभर मनात येऊन गेलं की जमिनीने पोटात घ्यावं. कोणाचा मान होतो हे आम्हाला महत्वाचं वाटलं नाही, पण आमचा मात्र अपमान होत होता ही गोष्ट मात्र मनात खलत होती. छे, इतका अपमान सहन करून घ्यायला आपण काय रामायण महाभारतात नाही. सरळ जाऊन जाब विचारू. कोणाला? बादशहांना. त्यांनी साधी आमची दखलही घेतली नाही. शहाजीराजांनी दखल घ्यायला लावायची होती, पण त्यांनी तसं केलं नाही. हेच आपण वजीर आझमला जाऊन सांगू. ते ओळखून आहेत म्हणा. त्यांच्याही चलाकी लक्षात आली असेल. कुठली चलाकी? अहो खेळूजी राजे तुमच्या लक्षात कसं येत नाही? मान मरातब मिळाल्यावर शहाजीराजांनी शरीफजी राजांची आठवण न चुकता काढली. का काढली? जरा विचार कर. आम्हाला तर संशय आहे. बादशाचे कान भरणारे कोणाची तरी मूठ शहाजीराजांनी मोहरा देऊन गरम केली असणार. शरीफजींबद्दल सहानुभूती मिळवून त्यांनी हा मराठा पदरात पाडून घेतला असून शहाजीराजे दिसतात तेवढे साधे नाहीयेत. ये शहाजीराजे कितने सीधे लगते हैं, है ना? यहां से उनकी उल्टी गिनती शुरू हो जाती है. आप करोगे? कर पाओगे? अब्बा हुजूर, अब तक तो आप कुछ नहीं कर पाए. अब देखिए आगे आगे ये फतेह खान क्या क्या करता है. शुरुआत हमने उनके परिवार से की है. उनके चचेरे भाई को हमने यहां बुलाया है. कौन? अंबाजी? वो तो आपसे भी कमजोर है. अब्बा हुजूर, हर बात में आप हमें क्यों घसीटते हैं? वो कमजोर है ये बात हम भी जानते हैं. हमने खेड़ो जी को यहां बुलाया है. जो तरीका बादशाह हजरत ने इस्तेमाल किया था अब हम वही अपनाएंगे. अच्छा, कैसे? भातौड़ी की जंग, उसके दावपेच सब आपने तय किए थे. तालाब तक लाने की तरकीब भी आपकी थी. शाहजी ने तो सिर्फ तालाब को तोड़ा. हमने तो ये काम आपको दिया था. आपने हमारी बात मान ली होती. अब्बा हुजूर, आप फिर से हम पर आ रहे हैं. बात भातौड़ी की चल रही है. सब कुछ आपका था. वो एक मामूली सरदार था, फिर भी बादशाह ने उसे नवाजा है. तो आप देखते हैं आगे से वो इस तख्त में सिर्फ जलील होंगे और कुछ नहीं. कुणाचं फरमान आहे? वजीर आझमचं बोलवलंय. आम्ही म्हणालो होतो ना, ही आग तिकडे सुद्धा लागली असेल. चला ताबडतोब निघूया. चला म्हणजे? चला म्हणजे आपण दोघं ताबडतोब निघू. आम्हाला एकट्याला बोलवलं. तुम्हाला बोलवलं नाहीये. तुमच्यावर आता विश्वास राहिलेला नाही. काय झालं दादासाहेब? आणि कुणाचं फरमान? वजीर आझमचं. आम्हाला एकट्याला बोलवलंय.
आम्हाला ह्यात काहीतरी गडबड वाटते. तुमच्या संग आम्ही येऊ. अहो पण संभाजी दादासाहेब असते तर तेच आले असते. आमच्या संगे ते सिंदखेडला आले कारण त्यांना काळजी वाटली होती. आम्हीही त्यांच्याच पावलावर पाऊल टाकतोय. तुमच्या बरोबर आम्ही येऊ. तो ये थी आपकी तरकीब. शाहजी राजा को भी बुलाया. हमने तो नहीं बुलाया, मगर उन्हें आने का अफसोस जरूर रहेगा. अब खुद ऊंट पहाड़ के नीचे आया है तो पहले अनदेखा करो, तब तो और मजा आएगा. निजाम शाही का परचम बुलंद रहे. वजीर आजम की अजमत कायम रहे. आइए आइए खेड़ोजी राजे, आइए. हमारे फर्जंद फतेह खान आपके लिए कुछ सोच रहे हैं. जी शुक्रिया. हमारे अब्बा हुजूर जरूरत से ज्यादा चाहत कई लोगों को लगाते हैं, मगर अब उन्हें अफसोस है. आप एक जाबाज सीपे सलार तो है ही, मगर आपकी परेशानी उनसे देखी नहीं जाती. उन्होंने कहा आपके तड़पते दिल को राहत मिलनी चाहिए. आपको एक जिम्मेदारी सौंपना चाहते हैं. ये आपका सोचना ही हमारे लिए बहुत कुछ है. आपको इब्राहिम आदिल शाह ने बसाए हुए नवरसपुर पर हमला बोलना है. और साथ में सोलापुर का किला भी हासिल करना है. बातवड़ी में आपने जो हुनर दिखाया उसके मुकाबले ये तो कुछ भी नहीं है ना अब्बा हुजूर. अपने आप को साबित करो. इंशाअल्लाह बादशाह हजरत आपको भी नवाजेंगे. गुस्ताखी की मुआफी चाहते हैं वजीर आजम, लेकिन हमसे ऐसी क्या खता हो गई कि आज आप हमें देख भी नहीं रहे. मेहमान नवाजी का शौक इन बुलाए मेहमान के बारे में कोई नहीं रखता. हमें तो लगता था कि मुसीबत, मौत और मुगल बस ये तीनों ही बिन बुलाए मेहमान थे, मगर आज पता चला कि शाहजी राजे भी बिन बुलाए मेहमान हो सकते हैं. द्याना मला द्याना, द्याना मला हे द्याना, काय? द्याना. संभाजीराजे पुन्हा समशेर दगडावर तोडलीत? नाही जिजाक्का, आज समशेरीवर समशेर आपटून तुटली आणि आता घट्ट काय हाय ठाव हाय का? काय? आता त्यासनी खरी तलवार हवी हाय, आमच्या जिजाक्कांवानी. आबासाहेब, आम्हाला पण हवी अशीच खरी तलवार. आमच्याकडे एक खेळण्यातली तलवार आहे. हो, तुम्हाला पण खरी समशेर हवी आहे? हो मग. पण बाळराजे, दौलत सांभाळायला फक्त तलवार येऊन भागत नाही, कारभार यावा लागतो, न्याय करता यावा लागतो. शिकवा, त्यांनाही शिकवा.
म्हणजे इथल्या सदरेवर आम्हाला जाण्याची सोय सुद्धा ठेवू नका। आम्ही कुठेच दिसू नये अशी तुम्हा सगळ्यांची इच्छा आहे। गोदा, बाळराजांना आत घेऊन जा। पण काही शमशेर, अहो, वेळ आली की शिकवू आम्ही। आता आज जा, चला। चला लहान मुलांसमोर काय बोलायचं आणि काय टाळायचं हे मोठ्यांनी ठरवायचं असतं, कारण लहान मुलं त्यांचंच अनुकरण करतात। बोला। आम्ही तुम्हा सगळ्यांना कुठेच दिसू नये अशी तुमची इच्छा आहे ना? आम्हाला कुठेच किंमत नाही, ना इथल्या सदरेवर ना पाचशा दरबारी। आम्ही जे करू तिथे तुम्ही मोडता घातला, श्रेय तर मिळू दिलंच नाही। मग आता काय? सगळ्यांचे लेखी आम्ही शून्य। याला तुम्हीच जबाबदार आहात। आम्हाला बोल लावताना जरा स्वतःकडे वळून बघा। याला आम्ही कसे जबाबदार? जरा सांगा। तुम्हीच आपली कामगिरी आठवा ना, कारभारातली आठवा, झुंजाच्या मैदानातली आठवा। छाती ठोकून सांगता येईल अशी काहीतरी कामगिरी केली आहे? वजीरे आजम मलिक अंबर येऊ, त्यांचा मुलगा फत्ते खान येऊ किंवा त्यांचा सरदार इखलाक खान येऊ, ताठ मानेनं कुठल्या गोष्टीचा जबाब दिला? त्यांचा मुलगा फत्ते खान येऊ किंवा त्यांचा सरदार इखलाक खान येऊ, ताठ मानेनं कुठल्या गोष्टीचा जबाब दिला? नाही दिलात। त्यापेक्षा लाळघोटेपणा करणं तुम्ही पसंत केलं, हा तुमचा दोष। त्यांना नको ती सेवा पुरवलीत, हा तुमचा दोष। त्यांना आपल्याच घरातली खाजगीतली गोष्ट फक्त आणि फक्त स्वतःबद्दल चांगलं मत व्हावं म्हणून पुरवली, हा तुमचा दोष। आणि सगळ्यात मोठा दोष काय आहे माहिती? तुमचा सख्खा मोठा भाऊ संभाजी दादासाहेब गेले आणि त्यावेळी तुम्हाला दुःख होण्याआधी या गोष्टीची काळजी होती की तुमचं वतन जाईल की राहील। त्यासाठी मियान राजू समोर टाचा झिजवला, हा तुमचा दोष। मोहिमेवर शत्रूला तलवारीचं पाणी पाजण्याऐवजी त्या मियान राजूकडे जाऊन मनसबीची कागदपत्र घेऊन आला, हा तुमचा दोष। आणखी किती आणि काय काय दाखले द्यावे? वहिनी साहेब, ही वेळ तुम्हीच आणली, आता एक शब्दही बोलू नका। आता जे काय करायचंय ते आमचं आम्ही करू, पण हे बोल ऐकवलेत ते आयुष्यभर आमच्या लक्षात राहतील एवढं नक्की। त्या शब्दांचे नाद आयुष्यभर आमच्या कानावर आपटत राहतील। आम्हाला असं वाटतं सगळ्यांनी संयम राखावा, वेळ सांगून येत नाही। आपण एकत्र असण्यातच सगळ्यांचं हित आहे। आता पुन्हा तेच वादविवाद नको। आम्ही या निर्णयाला आलोय की आम्ही वेगळे होऊ। नाहीतरी आमच्या चुकांचं रोज कीर्त वहिनी साहेब जाणतात। आम्ही लाळघोटेपणा करण्यात धन्यता मानतो ना, त्यापेक्षा आम्ही इथं न थांबलेलं बरं।
आम्ही असं काहीही म्हटलं नाही. आम्ही फक्त तुम्ही विचारलेल्या सवालांचे जबाब देत होतो. आणि आम्ही शंभू महादेवाच्या पिंडीवरील फूल उचलून सांगतो. त्यात कुठेही वाटण्या व्हाव्यात हा उद्देश नव्हता. उद्देश तसा नसता तर काढून दाखवलं नसतं. बोलत काय भांडताय? गोदा, चला बघू. चला चला. वाटण्या झाल्यावर आम्ही देऊळगावला निघून जाऊ हे ठरलंय. एवढाच बघणं नशिबात होतं आमच्या. अगदी योग्य वेळी आपण वेगळे झालो. योग्य वेळी म्हणजे इतके वर्ष जो पहाडासारखा पाठीशी उभा राहिला तोच मलिक अंबर शहाजी राजांवर उलटा फिरला. अहो बघा ना, म्हणूनच नवरसपूर आणि सोलापूरचा जिम्मा तुमच्यावर सोपवला. आता बादशाची मर्जी फिरायला वेळ लागणार नाही. पण या डावात वजीर आजम आणि त्यांच्या त्या पत्याने आपल्याला वेठीस धरले. त्यांचा कुणी भरोसा द्यायचा? भरोसा कोणाचा देता येईल? शहाजी राजांचा नाहीच ना. आता वजीर आझम पासून सुरक्षित अंतरावर राहिलो की झालं. आपण कारभार सुद्धा आहेच की. नुसत्या मोहिमा नसतात, तिथे जाब द्यावा लागेल. अहो हे तर सोन्याहून पिवळं झालं. शहाजी राजांवर खफा मर्जी झालीच आहे. आणि कारभाराचं म्हणाल तर वहिनी साहेब आहेत की, त्यांना कारभार सांभाळायची हौस आहे ना. त्या सांभाळतील कारभार. आता बघा कसे अडकत जातील ते. पण आम्हाला तरी त्यांच्या कारभारात काहीच खोट दिसली नाही. हो नाहीच दिसणार. कनवाळूपणा आहे ना, तो लढे. राजे कधी कधी चांगलं असणं सुद्धा धोक्याचं असतं. आधी सुद्धा वजीर आझमकडे सारा माफी करायला गेल्या होत्या. आता हे प्रकार चालूच राहतील आणि परिणाम संबंध सुधारण्याऐवजी बिघडत जातील. कोमश काका, निघतो आम्ही. स्वारी, औक्षण न करताच जात आहे. मोहिमेवर असं कर. औक्षण केलं तर आऊसाहेबांना समजेल शंभू महादेवाची प्रार्थना केली आहे. मग आता हे सोपस्कार करण्याची काहीच आवश्यकता नाही. आम्ही हिराजीला सोबत घेऊन जातो, पण हे आपल्यातच राहू दे. आऊसाहेबांना सांगू नका. हिराजी,
जाताना अडवू नये म्हणून आम्ही रोखलं नाही. नाहीतर आम्हाला ठाऊक आहे राजे कुठे गेलेत ते. जाताना अडवू नये म्हणून आम्ही रोखलं नाही. आम्हास ठाऊक आहेत राजे कुठे गेलेत ते. असं गोंधळून जायला काय झालं? आमच्याच कुशीत उपजलेत ते. वाटण्या झाल्या, वाडा रिकामा झाला. एकेकाळी गोकुळ नांदत होतं इथे. आता वासे सुद्धा अंगावर येत आहेत. आम्ही काय म्हणतो, आपण घृष्णेश्वराला जाऊया का सगळेजण? तिकडे मनाला शांती मिळेल. हा हो हो चालेल. आम्हास ठाऊक आहे राजे घृष्णेश्वराला गेलेत. आपणही त्यांच्या मागोमाग तिकडेच जाऊया. जिजा, हा आज तुमचं लक्ष नाही. नाहीतर एव्हाना कळी खुलली असती. ठीक आहे, आम्ही गोदाला सांगतो संभाजीराजांना तयार करायला. चला. सासूबाई साहेब, तुम्ही अजून आज दिवसभर काय करायचं ते सांगितलेलंच नाही. शिवाय देवघरातील पूजेचंही तुम्हीच बघणार आहात ना. तोपर्यंत आम्ही कोठी घराची व्यवस्था लावून घेतो. थांबा थांबा, काय दौड लावली की काय? आणि सगळं काय आपणच करायचं का? नाही, आपण म्हणजे कोठी घराची व्यवस्था आम्हीच पाहणार होतो. मुतपाक आणि देवघर जाऊबाई साहेब बघतात, विसरलात का? आणि कोठीघर जिजाबाईंना सांगा, तसा त्यांचा हात चांगला आहे. सासूबाई साहेब, तुम्ही अजून मनानं वेरूळ सोडलंच नाही की? म्हणजे अहो, असं काय करता? वाटण्या झाल्या, आता आपण देऊळगावला नाही का आलो? बघा, आमचं पण डोकं कामच करत नाहीये. काय झालं? आयुष्य एकत्र काढलं, वरून कितीही कठोर बोल बाहेर आले तरी काळजाचं नातं त्या वाड्याशी, वाड्यातल्या जाऊबाईंशी जुळलेलं आहे. हूँ शाह शरीफ दरगाह का फकीर, करता हूँ दुआओं की खैरात. बोल बेटे, तेरी मन्नत क्या है? पाने की जो चाहत हो वही हमारी किस्मत हो. सीने में जो आग लगी है वही कयामत तक जिंदा हो. हमारे सीने में भी बरसों पहले आग लगी थी, आज भी जिंदा है. और जब तक वो पूरी नहीं होती जिंदा रहेगी. हमला करे लाख तूफान, अक्सर हौसले टूटते हैं. मंजिलों को याद कर, चाहत को बुलंद कर. दिसभर वरडून नरड दुखत नाही का तुझं? आणि आत कसा आला? चल निघ, बाहेर जा. गोमाजी काका, त्यांना काही दिल्याशिवाय जायला सांगू नका. आम्ही गोदाला सांगतो. जी. गोदा, ए
गप गुमान तिथं उभा राहा. चल निघ. चल. हा बस तिथं. जिजाक्का कसला घोर लागलाय? सकाळ धरणं बघतोय आम्ही. गोमाजी काका, सासूबाई साहेबांना वाटतंय की स्वारी घृष्णेश्वराला मन शांत करायला गेली आहे. खरं तर स्वारी मुल्ला बाबांचा मुलूक जिंकून त्यांचं नामोनिशाण बुडवायला गेले. जिजाक्का मग तसं सांगायचं ना. हो, स्वारीने मना केली आहे. कसं सांगणार? पाने की जो चाहत हो वही हमारी किस्मत हो. सीने में जो आग लगी है वही कयामत तक जिंदा हो. ए गपगुमाने घे की वो दे. झालं का? जा की मग आत. जिजाक्का काही घोर घेऊ नका. मी आहे तुमच्या सोबत. आपण बाईसाहेबांनी घेऊन घृष्णेश्वराला जाऊ. पाने की जो चाहत हो वही तुम्हारी किस्मत हो. सीने में जो आग जगी वो कयामत तक जिंदा हो. गोदा, काय काका, किती दचकले म्या. बर आज घरला जाऊन येतो. नातवाला बघून बी लई दिवस झाले. अहो, तुमसनी बघून कोणी म्हणाल का तुम्ही आजा झालाय ते? आता तू बी ना माझी चेष्टा कर. नाही नाही, जावा की. आणि तसं बी 30 वेळेवर बाईसाहेब काही येत नाही. आणि तुमचं घर आहे. घरवाल्यांना भेटून यावं असं वाटतंय तर बिनघोर जावा. ही तर मी आहे ना. बर येतो मी. जी. आज हमारे दिल की ख्वाहिश पूरी होगी. हमारे दिल की बेगम मेहमान नवाजी का मौका देंगे आपको. अकेले नहीं आएंगे, हश्मों के साथ आएंगे. आज रात आप खातिरदारी करेंगी. आवाम खुश है, आपको दुआ दे रही है. आप भी खुश लग रहे हैं. बिल्कुल बिल्कुल. मगर हमें आपसे ये उम्मीद नहीं थी. हमारा मकसद सिर्फ सरहदें फैलाना नहीं, बाहें फैलाना है. यही हमारी बात हुई है. आप भूल रहे लखुजी राजे. कहा ये था सिर्फ सरहदें फैलाना नहीं, सिर्फ काफी अहम लफ्ज है ना. सिर्फ सरहदें फैलाने से मंजिल तक नहीं पहुंचेंगे. बिल्कुल, दिलों तक पहुंचने के लिए बाहें फैलाना जरूरी है.
शायद आपने ध्यान नहीं दिया। सरहदे फैलाने की चाहत नहीं रखेंगे तो ही सल्तनत काय फक्त खैरात वाटण्यासाठी आहे? वो मकसद तो हर शख्स का होना ही चाहिए। हम महसूलात अदा कर रहे हैं, मगर उसमें तकदीरी कहाँ है? जितनी थी उतनी ही अदा हो रही है। उम्मीद थी तरक्की की। लखुजी राजे, कहने को बड़ा अफसोस लग रहा है, पर आप में अब वो आग नहीं रही। आपने कहा था हमारा परिवार आदिलशाही परचम बुलंद रखने की सोच रखेगा। तो हम, हमारे भाई जगदेव, बेटे अचलोजी राघोजी और पूरा परिवार आदिलशाही परचम बुलंद रखने की सोच रखेगा। वाकई आपने सब कुछ सिर्फ सोच में ही रखा, उसे हकीकत में बदलने की कोशिश करनी चाहिए थी। हम आपकी उम्मीदें पूरी करें, यही कोशिश रहेगी। पंडित जी, फिर से हमें हमारा रुख बदलना होगा। शाहजी राजा को फिर से आदिलशाही में लाने की कोशिश करें। हम भी यही सोच रहे हैं। पाने की जो चाहत हो वही तुम्हारी किस्मत हो। सीने में जो आग लगी हो वही कयामत तक जिंदा हो। तिला क्या मूड द्या, अजून जिद्द आहेस? अजून माझ्या वाट्याला जायची हौस पेटली नाही? एकदा वाचलायस, ठाव आहे ना? यही तेज तरार मिर्च जैसा मिजाज हमें पसंद है। आज वही मुकद्दर हो रही हो। आओ बेगम।
जगदेवा, तुम्ही सिंदखेडला निघा. हा? असा अजगळगत आव असून काय बघताय? सिंदखेडला निघा. पण दादासाहेब, आपण तर ठरवलं होतं. आपल्या मनशा खूप असतील, पण इथं वारं वेगळ्याच दिशेनं व्हायला लागले असं जाणवायला लागले. कालपर्यंत जे मानकरी आम्ही आदिलशाहीत यावं म्हणून आमच्या पुढे पायगाड्या घालायला होते, तेच आज उघडपणे म्हणायला लागले. तुमचं ते तेज उरलं नाही. पण आपण महसुलात कुचराई केली नाहीये हे त्यांना ठामपणे सांगून देऊ. पण वाढ सुद्धा केली नाही असं म्हणत होते. मग आता आता अवमान करण्याची नवी रीत रूढ होऊ पाहतीये. आता ती अंमलात आणली जाईल. आपल्या वकुबापेक्षा कमी वकुबाचा माणूस आणून आपल्या डोक्यावर बसवतील. आपण त्याला मुजरा करायचा, त्याचे आदेश पाळायचे, अशी वेळ आपल्यावर आणली जाईल. वाघाला पिंजऱ्यात घालून त्याची तडपड बघून यांचं मनोरंजन होईल, पण त्या वाघाचं मात्र कुत्र होईल. पाने की जो चाहत हो वही हमारी किस्मत हो. स्वतःला फकीर म्हणून खऱ्या फकीरांची कशा इज्जत काढतोस? एवढा मार खाल्लास तरी बी माच काय उतरला नाही तुझा. गोमाजी काका, या मस्तवाल मगरुराची नजर खोबणीतून बाहेर काढा आणि खोल खड्डा खणून त्यात पुरा. विषारी आहे ती, अंजारून गोंजारून सुधारणार नाही. तिला कायमचीच कलम करायला पाहिजे. मेरे लिए तो वजीर आजम आएंगे, फतेह खान आएंगे और आपको तबाह कर देंगे. मुर्दा न्यायला येतील का डुकरा? आज ही तू जित्ता सुटशील असं वाटलं भाई. कोई शक? कौन मारेगा हमें? हाँ? पागल कुत्ते ने काटा है या मत मारी गई है? तर आता आज द्या तुला चित्ता सोडा. त्याच्या अंगात रगत नाही, इस्तात चिखल भरलाय. उग तुझं हात माखू नकस. आहे जिजाका, तुम्ही फक्त हुकुम करा. वो क्या हुकुम करेगी? वो तो एक औरत है. औरत आहे म्हणजे काय? कोण समजता कोण तुम्ही औरतला? उसी की कोख से जन्म लिया है ना, या आसमान से गिरे हो? एखाद्या स्त्रीकडे बघण्याची ही असली कसली घाणेरडी नजर? इतकी स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारी वस्तू आहे असा समज आहे का?
असेल तर तो मुळापासून उपटला पाहिजे. कुणा स्त्रीच्या अंगावर हात टाकणं म्हणजे हाँ तो औरत जात होती किस लिए है? उस पर हाथ नहीं डालेंगे तो किस पर डालेंगे? वही हमारा हक है और वही हमारा फर्ज.